देवीचं हे रूप बघून लिटरली मी पूर्णपणे ब्लँकच झालो. अक्षरशः अंगावरती काटा उभा आहे. तर चला तुम्हाला मी पुढे सांगतो. लहानपणी वाटायचं वाढदिवस म्हणजे फक्त गोंधळ, मजा मस्ती, मित्रांवर फिरायचं, पार्टी करायची, केक कापायचं. पण यावेळी थोडं वेगळं केलं, कारण मित्र पण तेवढे राहिले नाहीत, ते झालेत कमी. आज आलं आहे तुळजाभवानी माता मंदिर, ते म्हणजे ऐरोलीला. आणि लिटरली हे मंदिर बघून ना तुमच्या अंगावर जर काटा नाही आला ना तर तुम्ही देवीचे भक्त कसले, तुम्ही नकली भक्त. इथे पाऊल टाकताच अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतो, कारण की एवढी पॉवरफुल व्हाईब येते ना गाईज, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. देवीचं स्वरूप बघून अक्षरशः अंगावरती असा काटा उभा राहिला की 5 मिनटं डोकं पूर्णपणे ब्लँक, फक्त देवीकडे बघत बसलो. आणि त्याच्यानंतर थोडं खाली नजर गेली, महाराजांची एवढी सुंदर मूर्ती, जणू असं वाटलं की मी प्रतापगडावरती उभाच राहून महाराजांना बघतो. इतकं सुंदर आणि शक्तिशाली मंदिराचा परिसर बघून मन एवढं प्रसन्न होतं ना की तुम्हाला मी एक्सप्लेनच नाही करू शकत. आणि ते एक खास गोष्ट काय माहिती आहे का, मंदिरात तर प्रवेश फ्रीच आहे, त्याचा काय विषय नसतो, सगळीकडे तसंच आहे. पण मुद्द्याचा विषय म्हणजे इथे जर तुम्हाला भविष्यात लग्न करायचं असेल ना तर इथे एकदम बजेटमध्ये हॉल भेटतं, आणि ते पण एकदम व्यवस्थित सगळ्या सोयीसुविधासोबत. पण जे मी पुढे पाहिले ना ते हॉनेस्टली मी स्वतः एक्सपेक्टच केलं नव्हतं. ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवलिंग. आणि ते बघायसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा, म्हणजे पुढच्या पार्टमध्ये नक्कीच भेटू. चला गाईज, बाय.